हे बघ तारा, गावावरून येताना आम्ही तुझ्या घरावरूनच येत होतो आणि म्हणून असा विचार केला की येता येता तुला पण घेऊन जाऊ. पण ज्यावेळी आम्ही तुझ्या घरी गेलो त्यावेळी तू तिथे नव्हतीच आणि तुझ्या वहिनीने आम्हाला सगळं काही सांगितलं की कशा प्रकारे तू छोट्या छोट्या गोष्टींवर तिथे तमाशा केलेस आणि आपलं स्वतःचं घर सोडून मैत्रिणीकडे राहायला गेलीस. अगं तू तर लग्न होऊन पण नाही सुधारलीस. एवढी कशी काही नालायक आहेस तू? हे बघा आई, तुम्हाला पूर्ण गोष्ट नाही माहिती. मी हा निर्णय काही मुद्दामून नव्हता घेतलेला. अगं ते काही पण असू दे, पण तू खूपच चुकीचं वागलीयस. पण यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात तुझी ही नाटकी नाही चालणार. इथे अगदी नीटच राहावं लागेल तुला. आणि हा तुझा राग आणि तुझा बालिशपणा तुझ्याकडेच ठेव, निर्लज्ज कुठली. तारा आता सासरी आल्यानंतर तिच्याबरोबर कोणीच नीट प्रकारे नाही बोलत. विद्या आता ताराला खूप वेळा कॉल करते, पण ती तिच्या आईचे फोन नाही उचलत आणि ती तिला एक व्हॉइस नोट पाठवते. प्लीज आई, मला असं सारखं सारखं फोन नको करूस. मला माझ्या हालवर सोडून दे. ज्यावेळी मी तिथे होते तेव्हा मी कुणालाच नाही दिसले आणि आता जेव्हा मी तुम्हा सगळ्यांपासून लांब गेलीये तेव्हा तुम्हाला माझी आठवण काय येतीये. ताराचा हा व्हॉइस नोट ऐकून विद्याला खूपच वाईट वाटते. अरे देवा, ही मुलगी आता माझ्यावर किती दिवस नाराज राहणार आहे काय माहिती. अहो काय करताय आई तुम्ही? खूप झालं आता. आणि यापुढे तुम्ही तिला एक मेसेज तर काय, कॉल पण नाही करायचा, नाहीतर मी समीरला सांगेल. असंच पुढे एके दिवशी, अरे कार्तिक, काल मी जेव्हा मार्केटला गेले होती ना तेव्हा तिथे मला एक खूपच सुंदर ड्रेस दिसला. मला तो पाहिजे कार्तिक, प्लीज मला थोडे पैसे दे ना. नाही नाही, पैसे काही झाडाला नाही लागत. जे तू कधी पण बोलशील त्यावेळी मी तुला काढून देऊ त्या झाडाचं. त्यामुळे मी आता तुला काही पैसे देणार नाहीये. अरे पण कार्तिक. अगं काय चुकीचं बोलला तू? आणि काय करणार आहेस तू नवीन ड्रेस घालून? पहिल्यापासूनच तुझ्याकडे किती सारे कपडे आहेत, मग नवीन ड्रेस घ्यायची काय गरज आहे? असं फालतूच्या गोष्टींवरती पैसे खर्च नाही करायला पाहिजे. गपचूपपणे जे कपडे आहेत तेच कपडे घाल. अहो पण आई, तुम्ही तर दर आठवड्याला कपडे घेता आणि उलट मलाच बोलताय की फालतूच्या गोष्टींवरती पैसे खर्च नको करू. अगे ते सगळे माझे आणि माझ्या नवऱ्याचे पैसे आहेत. तुला काय करायचं त्याचं? तू जरा लिमिटमध्येच राहून माझ्याशी बोल आणि जेवढं बोलतो तेवढंच कर. उगाच शानपण शिकवायची काही गरज नाहीये. चल जा आता इथून. माझ्यासाठी चहा घेऊन ये. तारा आता काहीच न बोलता गपचूपपणे स्वयंपाकघरात निघून जाते आणि त्यावेळी तिच्या डोक्यात एक गोष्ट येते. ज्या वेळी मला काहीतरी खर्च करायचा असतो त्यावेळी मला दुसऱ्यांकडूनच पैसे मागावे लागतात. पैसे तर भेटतच नाहीत, पण त्याऐवजी मला खूप काही ऐकून घ्यावं लागतं. पण हे असं किती दिवस चालत राहणार? नाही नाही, मी पण यापुढे काम करेन आणि खूप पैसे कमवेल, माझे स्वतःचे पैसे. आणि ज्यावेळी मी माझे स्वतःचे पैसे कमवेल त्यावेळी मला दुसऱ्याकडून पैसे मागायची वेळच नाही येणार. मग तारा आता धाडस करून ही गोष्ट सगळ्यांना सांगते. काय? हो आई, मला पण काम करायचे, पैसे कमवायचे आहेत, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मग त्यानंतर मला सारखं सारखं तुमच्याकडून किंवा कार्तिककडून पैसे मागायची कधी वेळच नाही येणार. स्वतःचे खर्च मी स्वतःच करत जाईल आणि त्या निमित्ताने काही फ्युचरसाठी पण पैसे कामी येतील आणि थोडेफार पैसे मी घरी पण देत जाईल. आता तुम्हीच विचार करा आई, सगळंच किती मस्त होऊन जाईल. अजिबात नाही. आणि तुझ्या डोक्यात काही कचरा भरला आहे का? असे विचार येतात कुठून तुझ्या डोक्यात? नाही नाही, तू काही काम बाम नाही करणार आहेस. हो तारा, आई एकदम बरोबर बोलतीये. अगं घरचे काम तर तुझ्याकडून नीट प्रकारे नाही होत, मग बाहेर जाऊन तू काय काम करणार आहेस? आणि आमच्या घरी इथे खाण्याचे काही वांदे झालेले नाहीयेत जे तुला बाहेर जाऊन काम करायचे. या घरच्या सुना फक्त घरचीच कामं करतात आणि आपल्या नवऱ्यापेक्षा एक पाऊल मागेच राहतात. नाहीतर काय. पण आपण सगळे जर हाच विचार घेऊन बसलो तर पुढे कसे जाणार बाबा? माझं ग्रॅज्युएशन झाले, मला पण माझं करिअर करायचं आहे. लग्न होऊन आता 2 ते 3 महिने झालेत, मग मला जॉब करायला काय प्रॉब्लेम आहे? अगं सत्यानाश होऊ दे तुझा आणि तुझ्या त्या जॉबचा. गपचूप घरात बसून घर सांभाळ.
आता कुठे तुमच्या लग्नाला 3 महिने पूर्ण व्हायला आलेत. 1.5-2 महिन्यानंतर मुलाचा पण विचार करा. एका बाईचं आयुष्य हेच असतं. जर तिने तिचं घर नाही सांभाळलं तर तिचा पूर्ण संसार खराब होऊन जातो. नाही आई, तुमचे विचार खूपच चुकीचे आहेत. एक गृहिणी घराबरोबर तिचं करिअर पण सांभाळू शकते. फक्त तिला कोणाच्या मदतीची गरज असते. आपल्या सासरच्या लोकांची, माहेरच्या लोकांची आणि खास करून आपल्या नवऱ्याची. कार्तिक, समजावून सांग तुझ्या बायकोला की मला या विषयावर आता काहीच बोलायचं नाहीये. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार आहे. तारा, रूम मध्ये चल. अरे पण कार्तिक, बोललो ना तुला एकदा, चल रूम मध्ये. मग कार्तिक ताराला घेऊन रूम मध्ये जातो आणि या सगळ्या गोष्टी तारा रिचाला फोनवर सांगते. हे बघ तारा, तू त्या लोकांच्या दबावामध्ये नको येऊस. एवढी बिचारी पण नको बनूस. स्वतःच्या हक्कासाठी उभी राहा. तुझी पण काहीतरी स्वप्न आहेत ना, आणि ती स्वप्न तू पूर्ण नाही करणार तर कोण पूर्ण करणार? हो ना रिचा, तू अगदी बरोबर बोलतीयस. हे बघ तारा, तू घाबरू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर आणि यापुढे पण राहील. रिचाशी बोलणं झाल्यानंतर तारा यावर खूप वेळ विचार करते. बस, खूप झालं आता. यापुढे मी सहन बिलकुल नाही करणार. ना माहेर ना सासर, कोणतं आहे घर माझं? दोन्हीकडून पण मी परकी झालीये. माझ्या मर्जीने मी काहीच करू नाही शकत आणि कोणत्या गोष्टीवर माझा हक्क पण नाहीये. पण मी आता ठरवलंय की मी पण नोकरी करेन आणि स्वतःचे पैसे स्वतः कमवेन आणि त्या पैशावर मी एक स्वतःचं घर घेईन, जे खऱ्या अर्थाने माझं घर असेल. मग तारा आता कोणाबद्दलही विचार न करता घरी बसल्या बसल्याच नोकरी शोधायला लागते. कधी तिच्या फोनवर तर कधी पेपरमध्ये. असंच एके दिवशी एका न्यूजपेपरमध्ये तिला एक खूपच चांगली नोकरीची बातमी भेटली. अरे वा, या पेपरमध्ये एक नाही तर 4 नोकरीच्या जागा उपलब्ध आहेत. एक काम करते, मी 4ही जागांसाठी अप्लाय करते. देवाच्या कृपेने कुठे ना कुठेतरी मला नोकरी भेटूनच जाईल. मग तारा आता त्या 4ही नोकरींसाठी अप्लाय करते आणि तिचा इंटरव्ह्यू पण फोनवरतीच होतो. मग त्यानंतर ठीक 2 आठवड्यानंतर तिला एका नोकरीपासून बोलावणं येतं आणि ती आता खूपच खुश होते. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. मला वाटलंच नव्हतं की मला ही वाली नोकरी मिळेल, पण आज तुमच्याच कृपेने मला ही नोकरी भेटलीये. मग तारा ही गोष्ट घरी सगळ्यांना सांगते आणि त्यावेळी, अगं तू काही वेडी झाली आहेस का तारा? नाही कार्तिक, पण मी जर आता घरात राहिले तर एक ना एक दिवस नक्की वेळी होऊन जाईल. मला पण माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचे. पैशांबरोबर इज्जत पण कमवायची आहे आणि त्यामुळे मला नोकरी करावीच लागेल. आणि आई बाबा, तुम्ही दोघं अजिबात नका काळजी करू. मी घर आणि नोकरी दोन्ही ठिकाणच्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित सांभाळेल. तारा, मी तुला पहिलाच बोललो होतं की हे नोकरी वगैरे करायची तुला काहीच गरज नाहीये. मग तू माझं बोलणं का नाही ऐकलंस? घरी बसल्या बसल्यास तू नोकरीसाठी अर्ज केलास आणि आता तुला तिकडून बोलावणं आलंय. अगं किती निर्लज्ज आहेस तू. खरंच तारा, तुझी वहिनी अगदी बरोबर बोलत होतीस. तू एक नंबरची निर्लज्ज मुलगी आहेस. अहो आई बाबा, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी यापुढे कोणतीच चूक नाही करणार. घरची कामं करूनच मी ऑफिसची कामं करेन. अगं ऑफिसला तर तू त्यावेळी जाशील ना ज्यावेळी तू या घरात राहशील. म्हणजे जर तुला या घरात राहायचं असेल तर तू त्या नोकरीला अजिबात नाही जायचं, आणि जर तुला त्या नोकरीला जायचं असेल तर या घरातून आत्ताच्या आत्ता निघून जा. काय? हो तारा, आई अगदी बरोबर बोलतीये. 1 मिनिटासाठी तर तारा खूपच शॉक होते, पण ती आता धाडस करून तिचं सासर सोडायचा निर्णय घेते. हो आई, सासर किंवा माहेरपेक्षा मला माझी नोकरी जास्त प्रिय आहे. कारण मला आता काम करायचे, कोणाच्या हाताखाली गुलामी नाही करायची. आजपर्यंत मी तुम्हा सर्वांसाठी खूप काही केले, पण त्या बदल्यात मला काय मिळाले? फक्त आणि फक्त अपमान. त्या व्यतिरिक्त मला काहीच नाही भेटलं. अगे जा जा, फिरून परत इथंच येणारेस. पिंजऱ्यातून बाहेर जाणं तर खूपच सोपं आहे, पण उडणं खूपच अवघड आहे. अगं तुला तर कुठे राहायची पण जागा नाहीये. माहेरी पण एवढा कांड करून ठेवलायस. मग कुठे जाणार आहेस तू आता?
तुम्हाला त्याची काळजी करायची काहीच गरज नाही आहे. कारण यापुढे आता मी कुठे पण जाईल, तिथे सुखीच राहील. एवढं बोलून तारा तिथून निघून जाते आणि तिचं हे वागणं पाहून घरच्या सगळ्याच लोकांना खूपच राग येतो. मग तारा आता रिचाच्या घरी येते. मला माफ कर रिचा, पण तुझ्या घराशिवाय मला कोणतंच घर नाही दिसलं ग. प्लीज काही दिवसासाठी मला इथे राहू दे. या महिन्यात तर मी तुला काही पैसे नाही देऊ शकणार, पण पुढच्या महिन्यात नक्की देईल. हो तारा, तू काही वेडी झालीयस का? हे घर जेवढं माझं आहे तेवढंच तुझं पण आहे, त्यामुळे तुला इथे पैसे द्यायची काहीच गरज नाहीये. नाही रिचा, एका माणसाची इज्जत काय असते हे आता मला समजून चुकले. मला माहितीये की आपण दोघी खूपच चांगल्या मैत्रिणी आहोत, पण तरीही रिचा, यापुढचे मी माझं आयुष्य स्वाभिमानाने जगायचे ठरवले. तुझ्यामधला हा बदल पाहून मला खूपच आनंद होतोय तारा. शेवटी तू त्या सासरच्या पिंजऱ्यातून बाहेर यायचं धाडस केलंस. मग तारा आता नोकरी करायला लागते आणि ती तिच्या आयुष्यात खूपच आनंदी असते. पण पूनम ही गोष्ट जेव्हा विद्याला सांगते त्यावेळी ती खूपच चिंतित होते. ही तारा काही जरा वेडी झालीये का? आता तिने तिचं सासर पण सोडून दिलं. समीर बेटा, तू चल माझ्या बरोबर. ती रिचाकडे गेली आहे. मी समजावून सांगेल तिला आणि ती माझं नक्की ऐकेल. चल बाळा. हो आई. मग समीर आणि विद्या आता रिचाच्या घरी जातात आणि ते दोघं जण ताराला तिच्या सासरी जायला सांगतात. हे बघ तारा, हे सगळं करून तुला काय मिळणार आहे आणि तू एकटी कशी राहणार आहेस? तुझं सासर किती चांगलं आहे, त्यामुळे तुझा संसार नको मोडूस. अगं, माणसाच्या आयुष्यात त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याचं कुटुंबच असतं आणि तेच कुटुंब जर नसेल तर तू काय करणार आहेस? माझं कोणतंच कुटुंब नाहीये. ज्या लोकांना मी आपलं मानलं त्या लोकांनी मला एका मिनिटातच दूर केलं आणि तुम्ही पण आता इथून निघून जा. मी माझ्या आयुष्यात पुढे चाललीये. बघवत नाहीये का तुम्हा लोकांना? आता मला आता माझ्या पद्धतीने माझं आयुष्य जगू द्या. अगं नाही बाळा, असं नको करूस. चल तुझ्या घरी. कोणतं माझं घर आई? सासरी तर नाहीच नाही, पण मला तर माझ्या माहेरी पण सुख नाही भेटलं. लग्नानंतर ज्यावेळी मी माझ्या माहेरी आले त्यावेळी तुम्ही लोकांनी तुमचे खरे चेहरे दाखवले. पण आता खूप झालं. मला आता कुठेच जायचं नाहीये आणि तुम्ही पण इथून निघून जा. अगं पण तारा, असं नको बोलूस बाळा. माझं बोलणं तरी ऐकून घे. पण तारा आता कुणाचंच नाही ऐकत आणि दुसरीकडे पूनमला घरची आता सगळीच कामे करावी लागतात. हे बघ कार्तिक, तू आत्ताच्या आत्ता जा आणि घेऊन ये तिला. अरे, तिने तर तिच्या आईचं पण नाही ऐकलं. पण मला पूर्ण विश्वास आहे की ती मुलगी तुझं नक्की ऐकेल. कुठे ना कुठे तिच्या मनात अजून पण तुझ्याबद्दल प्रेम असणार आहे, त्यामुळे ती तुझं नक्की ऐकेल. हे बघ, हे घर मी एकटी तर नाही सांभाळू शकत, त्यामुळे तू जाऊन तिला घेऊन ये. ठीक आहे आई. मग आता कार्तिक ताराकडे येतो. हे बघ तारा, मी इथे तुला काही समजवायला नाही, तर तुला इथे घ्यायला चालू आहे. चल घरी. नाही कार्तिक, मी नाही येणार आहे. हे बघ तारा, जे झालं ते विसरून जा. आपण एक नवीन सुरुवात करूया ना. मी माझी नवीन सुरुवात केली आहे कार्तिक, ते पण एकटं राहायची. आणि मला त्या घरी अजिबात नाही यायचं, जिथे माझ्या स्वप्नांना आणि मला काही इज्जतच नाहीये. त्या घरी तर मी बिलकुल पण नाही येणार. अगं, कसली इज्जत? आणि काय मिळणार आहे तुला इथे एकटं राहून? एकटं राहून पण तुला काहीच भेटू नाही शकणार आहे. हे बघ तारा, मी आता प्रेमाने बोलतोय. घरी चल परत. लोकांच्या घरी मला काही तमाशा नाही करायचा आहे. अरे, पहिली गोष्ट तर ही आहे की मी एकटी राहू शकते आणि दुसरी गोष्ट ही आहे की मला तुझ्यासारख्या लोकांकडून इज्जतीची अपेक्षाच नाहीये. त्यामुळे तू तुझी इज्जत तुझ्याकडेच ठेव आणि निघून जा इथून. तुझं एवढं धाडस? हळू बोलायचं कार्तिक. मी काही पहिलीवाली तारा नाही जे गपचूप तुझं सगळं ऐकून घे. मला आता तुझ्याबरोबर आणि तुझ्या घरच्यांबरोबर काहीच नातं नाही ठेवायचं. निघून जा इथून आणि आता परत इथे कधीच नको येऊस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच असणार नाही. आणि तुला माहितीये का, एका बाईने ठरवलं तर ती काही नाही करू शकत. तू मला काही एवढं नाजूक नको समजूस. मग तारा आता कार्तिकच्या तोंडावर दरवाजा लावते आणि कार्तिक तर फक्त हे सगळं बघतच राहतो. सगळ्यांपासून लांब होऊन
तारा आता स्वतःची स्वप्न पूर्ण करते आणि खूप मेहनत करून ती स्वतःचं घर खरेदी करते आणि त्यामध्ये ती खूपच आनंदात राहते.